नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील अपघात प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेले मयूर मोहितेंना न्यायालयाने दणका दिलाय। मयूर मोहिते यांनी आज दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय। मयूर मोहिते हे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे आहेत। मयूर मोहिते यांच्या वकिलाकडून खेड उपजिल्हा न्यायालयात जामीन सादर करण्यात आला होता, मात्र न्यायालयाकडून हा अर्ज फेटाळण्यात आलाय। खेड उपजिल्हा न्यायालयात पुन्हा 26 तारखेला या प्रकरणी सुनावणी होणार आहे। कळंब येथे मयूरने आपल्या कारणे एकाला चिरडलं होतं। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या असल्याने या प्रकरणाला देशभरातील माध्यमांनी उचलून धरलं होतं। यात अनेक ठिकाणी मद्यपान केल्याचे आणि अपघातानंतर पळून गेल्याचे धादांत खोटे दावे करण्यात आले होते। माध्यमांच्या अतिरंजित वार्तांकनाचा खेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमात चांगलाच समाचार घेतला होता। खुद्द आमदार दिलीप मोहिते यांनी देखील सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले होते। दरम्यान मयूर मोहिते यांचा जामीन फेटाळल्याने त्यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत। चाकण एमआयडीसीतील मिंडा फास्ट ॲक्सेस सिस्टम कंपनीत काम करणाऱ्या 5 जणांनी बनावट इनव्हॉइस तयार करून तब्बल 2,45,00,000 रुपयांची फसवणूक केली। रवींद्र जगदाळे वय वर्ष 40 राहणार पुणे यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ लक्ष्मी प्रसाद उपाध्याय वय वर्ष 36 राहणार चाकण तालुका खेड, उपेंद्र शुक्ला वय वर्ष 44 राहणार मोशी तालुका हवेली, विजय भोसले, अरुण कुमार, श्री गणेश ट्रान्सपोर्टचा मालक अशा 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। बहुळ तालुका खेड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराची ग्रामस्थांनी तपासणी केली असता तो आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं निदर्शनास आलं। या अन्नधान्यात भुंगे, सोनकिडे आणि आळ्या आढळून आल्या। या पोषण आहारामध्ये तांदूळ, मटके, मूगडाळ, मसूर डाळ यांचा समावेश आहे। कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी शालेय पोषण आहार योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील इयत्ता 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शाळेत शिजवून देण्यात येतो। बहुळ ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन शाळेतील पोषण आहाराचे अन्नधान्याची पाहणी केली असता अन्नधान्याला कीड लागल्याचा प्रकार समोर आला। अन्नधान्याला लागलेली कीड पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। खेड तालुक्यातील कडूस येथे रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत आहे। या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये कुतूहल व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आळंदीत माऊलींच्या पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ढोलताशांच्या दणदणाटात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये करण्यात आली। आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची श्रींच्या भैरवी पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादू कुऱ्हाडे यांना मिळाला आहे। रथ ओढण्यास हौशाबाजी आणि माऊली वजीर या दोन्ही बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। आळंदी येथे हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होऊ लागले आहेत। मात्र इंद्रायणी नदी प्रदूषणात वाढ झाली असून राज्यभरातून येणाऱ्या भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। खेड तालुक्यातील आंबेठाण येथील उद्यानामध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील क्रीडा विभागाच्या योजनेतून माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून ओपन जिम बसवण्यात आले। तिचे आज सोमवारी 24 जून रोजी उद्घाटन करण्यात आले। याच वर्षात भामेश्वर मंदिर वांद्रे आणि श्री चक्रेश्वर पायथा बाकीतर्फे वाडा शिवे या ठिकाणी देखील अशाच प्रकारे ओपन जिम बसवण्यात आले आहे। यापूर्वी श्री भामचंद्र डोंगर पायथा कुडेश्वर मंदिर या ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आले असून त्याचा खूप चांगला उपयोग होत असल्याचं शरद बुट्टे पाटील यांनी सांगितलं। वाकी खुर्द तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष वाहिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मावळत्या उपसरपंच मंगलताई नंदकुमार जाधव यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली। संतोष वाहिले यांना दुसऱ्यांदा गावाच्या उपसरपंच पदाची जबाबदारी मिळाली आहे।
जिल्हा परिषद शाळा कडूस तालुका खेड येथील गावठाण भागातील ग्राउंडच्या सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले। चाकण तालुका खेड जवळील पठारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील एकूण 55 विद्यार्थ्यांना सहयोग फाउंडेशन वडगाव शेरे यांच्या वतीने दैनंदिन वापरातील शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। शिवराज्याभिषेक अर्थात हिंदू साम्राज्यातील चाकणच्या औद्योगिक वसाहतीत परिसरातील ग्रामस्थ, कर्मचारी, कंपन्यांमधील अधिकारी यांनी सर्वांनी मिळून प्रथमच साजरा केला अशी घटना भारतात पहिल्यांदाच होत आहे। त्याचा प्रयोग चाकणमध्ये झाला। अनेक अर्थाने कार्यक्रम यशस्वी झालाय। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज व भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। या कार्यक्रमात या दिवसाचे महात्म्य अनेक राज्यातून आलेल्या कामगार वर्गापर्यंत पोहोचले। चाकण MIDCच्या आसपासच्या 24 गावांपैकी 15-16 सरपंचांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली। यात काही महिला सरपंचांनीही हजेरी लावली। 22-23 जून 2024 रोजी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय पिंपरी चिंचवड विभाग पंच परीक्षेचे आयोजन चाकण येथील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले। याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आले। यावेळी राहुल मेदनकर, नगरसेवक महेश शेवकरी, श्री क्षेत्र निमगाव, खंडोबाचे सरपंच अमरसिंह शिंदे पाटील, राष्ट्रीय खेळाडू निलेश गोरे, नगरसेवक विशाल नायकवाडी, संस्थेच्या प्राचार्या प्रमिला गोरे, मनोहर बापू शेवकरी आदी उपस्थित होते। मागील अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने खेड तालुक्यात रविवारी 23 जून 2024 रोजी सायंकाळी दमदार हजेरी लावली। मात्र एकाच दिवसात पावसाचा जोर ओसला आहे। सोमवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते। खेड तालुक्यात भात रोपांसाठी जोमदार पाऊस हवा आहे। भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवड करण्यासाठी धूळ वापेवर भाताची पेरणी केलेल्या रोपांची जोमदारपणे उगवण झाली असून भात रोपे तरारले आहेत। पुढील काळात सातत्याने पाऊस येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। ऊसाच्या शेतीला देखील सातत्यपूर्ण पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत। जून महिना संपत आलेला आहे तरी पाऊस म्हणावा अशा प्रमाणात झालेला नाहीये। पाऊस न झाल्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होते। ज्यांच्या पाण्याचे साधन आहे ते पाणी देऊ शकतात, पण विहिरींची पातळी सुद्धा खूप कमी प्रमाणात पातळी खाली गेलेली आहे। त्यामुळे पाणी देऊन सुद्धा जी पिकाची वाढ व्हायला पाहिजे त्या पद्धतीत होत नाही। जे पावसाच्या पाण्यामुळे जी वाढ पिकाची होती ती आत्ता सध्या होत नाही। ऊस असं पीक आहे, जर पाऊस जर झाला तर त्याची ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने पावसाच्या पाण्यामुळे त्याची वाढ होते ऊसाची। मागील 3 वर्षांपासून दररोज पहाटे सकाळी मित्रांसोबत चालायला जाणाऱ्या एका मित्राने अचानक जाणे बंद केले। त्याला दररोज बोलावून फोन करून मित्र देखील कंटाळले। मग काय, एक दिवस अचानक सगळे मित्र वाद्यांच्या गजरात चालायला न येणाऱ्या मित्राच्या घरी गेले। अगदी भल्या सकाळी वाजंत्री घेऊन मित्र घरी आल्याने चालायला न जाणारा मित्र इतका लाजला की त्याने यापुढे मी एकही दिवस घरी राहणार नाही असे आश्वासन अन्य मित्रांना दिले। वाकेतील साईनाथ गारगोटे आपल्या सोबत चालायला यायला टाळत आहे हे लक्षात येता एक दिवस अचानक अन्य मित्रांनी वाजंत्री सोबत हातात घेऊन गैरहजर राहणाऱ्या मित्राच्या घरी गेले। सुरुवातीला त्या मित्राला आणि त्याच्या घरातील लोकांना काय झाले याबाबत काही समजेना, परंतु नंतर जेव्हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा घरातील आणि आजूबाजूची सगळी मंडळी पोट धरून हसू लागली। आमचे मित्र साईनाथ भाऊ गारगोटे गेली 2 महिने व्यायामाला येत नाही। ते व्यायामाला येत नसल्यामुळे पत्रकार राजेंद्र मांजरे, सचिन भाऊ गाडे आणि खरपुडीचे आमचे सर्व मित्र परिवारांनी नियोजन केलं की साईनाथच्या घरी आज साईनाथला व्यायामाला येण्यासाठी धडा शिकवायचा। मग वाजंत्री मंडळीचा ताफा घेऊन आम्ही साईनाथ गारगोटे यांच्या घरी गेलो। साईनाथ गारगोटे निवांत झोपले होते, त्यांना झोपेतून जागा केलं, व्यायामाचं महत्व सांगितलं आणि वाजंत्री मंडळींनी जी वाद्याचं काम केलंय त्यामुळे साईनाथ भाऊला खरगोटून जाग आली आणि त्याला व्यायामाच्या क्रियेसाठी सुद्धा व्यायामाच्या फायद्याची सुद्धा जाग आलेली आहे। इथून पुढच्या काळात त्यांनी रोज येण्याचा शब्द आम्हा सर्व मंडळीला या ठिकाणी दिलेला आहे। खरपुडी खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रप्रभा मोतीराम काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मावळत्या उपसरपंच नंदा गाडे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर चंद्रप्रभा मोतीराम काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सरपंच पूनम गाडे, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाकीबुद्रुक ग्रामपंचायतीत कृषी दूतांचं स्वागत। वाकीबुद्रुक तालुका खेड येथे
ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथे शिक्षण घेणाऱ्या कृषी दूतांचे सत्कार व स्वागत करण्यात आले। खेड तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या कनेरसर विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माजी सैनिक काळूराम दशरथ दौंडकर यांची व व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण बळवंत कानडे यांची निवड झाली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती S.M. बगाटे यांनी काम पाहिले। पालखी सोहळ्यामुळे आळंदी दिघी चाकण वाहतूक शाखेने वाहतूक व्यवस्थेत मंगळवार 25 जून पासून नेमका कसा बदल केलाय त्यावर एक नजर टाकूया। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।